हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. सो आत्ताची नवीन अपडेट बघताय. महाराष्ट्र लॉ सी ई टी ज्यांनी दिलेली आहे, जे की 3 इयर्ससाठी दिली आहे. सो ऑलरेडी त्यांचे ऑप्शन फॉर्म्स, कॉलेज ऑप्शन फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. पण त्याची जी डेट आहे ती 7 होती, 7 तारखेपर्यंत त्यांनी दिली होती. पण ती डेट आता एक्सटेंड झालेली आहे. सो तुम्ही इथं रिवाइज्ड शेड्यूल बघू शकता. 3 इयर्ससाठी जे काही रिवाइज्ड शेड्यूल आहे ते डिस्प्ले केलं गेलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही डेट बघाल तर इथे तुम्हाला डेट दिसेल की जी डेट आहे ती कॉलेज ऑप्शन फॉर्मसाठी दिली आहे. इथे 5/8 म्हणजेच कालपासून सुरू झाली आहे. ती 9 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. आणि त्याचबरोबर तुमचा जो राऊंड फर्स्ट आहे तो राऊंड फर्स्ट तुम्हाला 11 तारखेला दिसेल. आणि तुम्ही त्याच्यासाठी कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला 13/8 18/8 ओपन राहणार आहे. ओके. आणि त्याचबरोबर अजून एक नवीन अपडेट की ज्यांनी राऊंड फर्स्टसाठी कॅप ॲप्लिकेशन केलेलं नव्हतं, सो त्यांना दुसरी संधी मिळते आहे की जे सी ई टी क्वालिफाईड आहेत आणि कॅप ॲप्लिकेशन ज्यांनी मिस केलं राऊंड फर्स्टसाठी, ते राऊंड थर्डसाठी किंवा इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडसाठी ॲप्लिकेशन आत्ता सुरू झालेलं आहे 5/8 31/8. सो ज्यांनी कॅप फॉर्म भरलेला नव्हता फॉर राऊंड फर्स्ट आणि राऊंड सेकंडसाठी, त्यांना राऊंड थर्ड आणि इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडसाठी एक संधी आहे, जी की ऑलरेडी सुरू झालेली आहे कॅप ॲप्लिकेशन फॉर्म करण्यासाठी. सो ही एक नवीन माहिती आहे. सो प्लीज तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये जाल, कॉलेज ऑप्शन फॉर्म भराल जे राऊंड फर्स्टला अप्लाय करतात, आणि जे मिस झालं आहे कॅप ॲप्लिकेशन करण्यासाठी त्यांनी प्लीज जाऊन 5/8 ते 31/8 तुमचं ॲप्लिकेशन करू शकता फॉर राऊंड थर्ड. सो जर तुम्हाला अजून डिटेल माहिती हवी असेल की राऊंड किती असतात, 3 राऊंड असतात की 4 राऊंड असतात, ऑटो फ्रीज म्हणजे काय, बेटरमेंट म्हणजे काय, सेल्फ फ्रीज म्हणजे काय, सो याचा डिटेल व्हिडिओ मी केलेला आहे. सो तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन ऑलरेडी बघू शकता. सो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन माहिती तुम्हाला अशीच मिळत राहील. आणि त्याचबरोबर तुमच्यासारख्याच अदर स्टुडंटलासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही माहिती मिळू शकेल.